नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या पाटील हब या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, शिक्षण सेवकांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आणि मित्रांनो, शालेय शिक्षण विभागाने 15 जून 2026 रोजी एक स्पष्टीकरणात्मक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकामध्ये शिक्षण सेवक म्हणून नियुक्त झालेल्या उमेदवारांच्या सेवाजोड, वेतन संरक्षण आणि वेतन निश्चिती संदर्भातील अनेक महत्त्वाची प्रश्न उत्तरे देण्यात आली आहे. तुम्ही आपल्या बाजूच्या स्क्रीनवर तुम्ही तो GR पाहू शकताय. मित्रांनो, हो, मी ते GR सर्व वाचलाय आणि त्या पद्धतीने मी आपणासमोर सोप्या पद्धतीने तो GR मी आपणासमोर मांडतोय. मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो येतोय तो मुद्दा म्हणजे अनेक अधिकारी असं म्हणत होते की पूर्वी एखादा कर्मचारी गट क किंवा गट ड या पदावर जर कार्यरत असेल आणि नंतर शिक्षण सेवक म्हणून त्याची नियुक्ती झाली असेल तर त्याला वेतन संरक्षणाचा लाभ मिळणार नाही. मात्र शासनाने स्पष्ट केले की उमेदवाराची पूर्वीची नियुक्ती गट क किंवा गट ड होती की नाही हे महत्त्वाचे नाहीये. महत्त्वाची अट फक्त एवढीच आहे की उमेदवार पूर्वी नियमित सेवेत कार्यरत असावा. पूर्वीच्या पदावर स्थायित्वासाठी आवश्यक अटी पूर्ण केलेल्या असाव्यात. शिक्षण सेवक पदासाठी अर्ज सक्षम प्राधिकाऱ्याकडनं पूर्व परवानगीने केलेला असावा. जुन्या आणि नवीन नियुक्तीमध्ये नियमापेक्षा जास्त सेवाखंड नसावा. या महत्त्वाच्या अटी पूर्ण असतील तर संबंधित उमेदवाराला सेवाजोड आणि वेतन निश्चितीचा लाभ मिळू शकतो. मित्रांनो, वेतन निश्चिती कशी होणार? शासनाने या परिपत्रकामध्ये याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. समजा एखादी कर्मचारी S7 वेतन श्रेणीत 25,200 रुपये वेतन घेत असेल किंवा घेत होता आणि त्याची निवड S10 किंवा S14 वेतन श्रेणीच्या शिक्षण सेवक पदावर झाली असेल, अशा वेळेस त्याचे वेतन S10 प्रमाणे किमान 29,200 रुपयांवर असेल. S14 मध्ये किमान 38,600 रुपयांवर निश्चित केले जाईल. तसेच जर आधीचे वेतन जास्त असेल तर पुढील उपलब्ध टप्प्यावर वेतन निश्चिती केली जाईल. मित्रांनो, मग वेतन लाभ कधीपासून मिळणार हा प्रश्न अनेक जण विचारत होते. तर मित्रांनो, शासनाने स्पष्ट सांगितले आहे की 18 फेब्रुवारी 2026 रोजी ज्यांच्या शिक्षण सेवक कालावधी सुरू होता अशा उमेदवारांची वेतन निश्चिती 18 फेब्रुवारी 2026 पासूनच करण्यात यावी. त्याचप्रमाणे त्या तारखेपासून प्रत्यक्ष वेतन अदा करणे आवश्यक आहे. मित्रांनो, शिक्षण सेवक कालावधीतच लाभ मिळणार का असाही प्रश्न निर्माण होतो. तर होय, काही अधिकारी असं म्हणत होते की 3 वर्षाचा परीक्षाविधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर वेतन निश्चिती होईल. मात्र शासनाने हे स्पष्टपणे फेटाळले आहे. शिक्षण सेवक किंवा परीक्षाविधीन कालावधी सुरू असतानाच वेतन संरक्षण आणि वेतन निश्चिती लाभ देणे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. मित्रांनो, सेवाजोड आणि वेतन निश्चिती कोण करणार असाही प्रश्न निर्माण होतोय. तर मित्रांनो, शासनाने सांगितले आहे की संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे जी प्रचलित कार्यपद्धती आहे त्यानुसारच ही क्रिया पूर्ण केली जाईल किंवा पूर्ण करावी. मित्रांनो, यानंतर आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. तो म्हणजे 30 मे 2024च्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजना अथवा NPS अंतर्गत प्रथम नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा निवृत्ती वेतनासाठी जोडण्याची तरतूद करण्यात आली आहे किंवा करण्यात आली होती. आता हीच तरतूद 100% अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षण सेवक, नियमित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मित्रांनो, शासनाने अजून एक इशारा दिलेला आहे की शासनाने अत्यंत कठोर शब्दात नमूद केले आहे की पात्र उमेदवारांना वेतन संरक्षणापासून वंचित ठेवणे अयोग्य आहे. यापुढे अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास संबंधित अधिकाऱ्याला वैयक्तिक जबाबदार धरले जाईल असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मित्रांनो, या सर्व बाबी
घडामोडी पाहून एकच निष्कर्ष तयार होतो, तो म्हणजे मित्रांनो या परिपत्रकामुळे गट क, गट ड आणि नियमित शासकीय व निमशासकीय सेवेतून शिक्षण सेवक पदावर आलेल्या पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सेवाजोड वेतन संरक्षण आणि वेतन निश्चितीबाबत शासनाने आता स्पष्ट भूमिका घेतली आहे आणि अधिकाऱ्यांना त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत. मित्रांनो, ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एक लाईकमुळे मला व्हिडिओ तयार करायसाठी उत्साह निर्माण होतो. आणि मित्रांनो, चॅनेल सबस्क्राईब करा आणि माहिती इतर शिक्षकांपर्यंत जरूर पोचवा. लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.